श्री गुरुचरित्र अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री कुलदेवताये नमः. श्री गुरुभ्यो नमः. कृष्णेच्या तीरावर राहणाऱ्या त्रैमूर्ती राजा, तूच माझा गुरु आहेस. तेथे कृष्णातीरी तुझे भक्त आनंदात मग्न आहेत आणि त्यांचे कौतुक स्वर्गस्थ देवगण आनंदाने पाहत आहेत. मागील अध्यायानुसार श्री गुरुचरणी ध्यानमग्न झालेला नामधारक भक्त चालत असताना थकवा जाणवल्याने एका वृक्षाखाली थांबता झाला. तेथेच तो क्षणभरासाठी निद्रिता अवस्थेत गेला असता त्याला स्वप्नामध्ये अनंत कृपाळू अशा श्रीगुरूंचे दर्शन घडले. मस्तकी जटाभार, देहास भस्माचे लेपन, पितांबर परिधान केलेले आणि व्याघ्र चर्म धारण केलेले असे श्रीगुरूंचे रूप त्याला दिसले. योगेश्वर श्रीगुरू नामधारकाच्या जवळ आले. त्याच्या कपाळावर भस्म लावून आश्वासित केले आणि त्याच्या मस्तकावर हात ठेवून त्यास अभय दिले. हे सारे काही स्वप्नदृश्यात पाहून नामधारक जागा झाला आणि आश्चर्याने चारही बाजूस पाहू लागला. त्याने स्वप्नदृष्टांतामध्ये जी श्रीगुरूंची मूर्ती पाहिली त्या मूर्तीचे स्मरण करीत तो चालत निघाला असता त्यास श्रीगुरूंचे प्रत्यक्ष दर्शन घडले. त्याने चटकन योगेश्वर श्रीगुरूंचे चरण धरले आणि करुणयुक्त वचनाने आपणच माझे मातापिता आहात असे सांगत तो श्रीगुरूंना वारंवार वंदन करता झाला आणि त्यांची स्तुती करताना म्हणाला, हे योगधीशा, तुझा जय जयकार असो. तू अज्ञानरूपी अंधकाराचा नाश करणारा ज्योतिप्रकाश स्वरूप आहेस. तू कृपेचा सागर सिद्धमुनी आहेस. तुझे दर्शन घडताच माझे सर्व पाप दोष नाहीसे झाले. आता तूच माझा त्राता आहेस आणि म्हणूनच तू मला साक्षात दर्शन देता झाला आहेस. माझ्यासारख्या एका भक्तासाठी तू कुठून येणे केलेस? तुझे नाव काय? तू कुठे राहतोस? तेव्हा तो सिद्ध म्हणाला, आम्ही योगी आहोत. भूलोक आणि स्वर्गलोकातील सर्व तीर्थांचे भ्रमण करून मी येथे आलो आहे. प्रख्यात सद्गुरू श्री नरसिंह सरस्वती हे माझे गुरु आहेत. गाणगापूर हे त्यांचे मूळ स्थान असून ते भीमा अमरजा नदीच्या संगमावर वसलेले आहे. ब्रह्मा विष्णू महेश या त्रयमूर्तीचा अवतार म्हणजेच श्री गुरु नरसिंह सरस्वती होय. भक्तांचा उद्धार करण्याच्या हेतूने त्याने अवतार घेतला आहे. योगाभ्यास करणारे साधक भवसागर तरुण जाण्याकरता त्यांचे नित्यस्मरण व ध्यान करतात. असा हा श्री गुरु कृपेचा सागर सर्व भक्तांसाठी वरदायक आहे आणि शिष्यवर्गाला तो सुख आनंद आणि भाग्यरूपी लक्ष्मी प्रदान करतो. त्यांच्या भक्तांच्या घरी लक्ष्मीचा अखंड वावर असतो. धनधान्य, गोधन, गायगुरे आदी 8 प्रकारचे ऐश्वर्य नांदत असते. मग त्यांचे ठाई दुःख व दैन्य कसे यावे? सिद्धमुनी हे बोलणे ऐकून नामधारक विनम्रपणे म्हणाला, मी देखील अशा श्रीगुरु यतिवर्याचे ध्यान करीत असतो. आपण श्रीगुरूंची ख्याती, कीर्ती आणि योग्यतेचे वर्णन करीत आहात. मात्र आमच्या वंशकुळात श्रीगुरूंची भक्ती चालत आलेली आहे. मग मला मात्र असे कष्ट व सायास का पडावे? आता तूच आमच्यासाठी तारक आहेस. म्हणून तुझी भेट घडली तेव्हा तूच माझ्या या संशयाचे निरसन कर आणि श्रीगुरूपाशी आमचे मागणे पोहोचव. त्यावर सिद्ध म्हणाले, हे जटाधारी शिष्या, माझे सांगणे ऐक. स्थूल, सूक्ष्म, लहान, थोर आदी सर्वच ठिकाणी भक्तवत्सल श्रीगुरू एक समान कृपादृष्टीने पाहतात. ज्यांच्यावर श्रीगुरूंची कृपा होते त्यांच्या ठाई दैन्य अवस्था कशी बरे राहील? समस्त देवगण ज्याच्या वंशावळीमध्ये आहेत त्या कळी काळासही तो जिंकेल. अशा त्या श्रीगुरूंचे पूजन करूनही तू स्वतःस दुःखी समजत असशील तर त्याचे एकच कारण आहे, ते म्हणजे तुझ्या मनात दृढ भक्ती नसल्याने तू हे कष्ट भोगत आहेस. श्रीगुरू त्रयमूर्ती स्वरूप आहेत. ते कोणताही वर देऊ शकतात हे लक्षात ठेव आणि एकनिष्ठतेने त्यांची भक्ती कर. एखाद्या वेळी श्रीहरी, विष्णू किंवा श्री शंकर आपल्या भक्तावर रागवेल, मात्र श्रीगुरू आपल्या भक्तांचे रक्षण नक्कीच करतील. मात्र जर का श्रीगुरूंचा क्रोध झाला तर त्या भक्ताचे रक्षण शंकर किंवा श्री विष्णू देखील करू शकणार नाही हे निश्चित आहे. हे बोलणे ऐकून नामधारक सिद्धमुनींच्या पाया पडला आणि भक्तिपूर्ण अंतःकरणाने वंदन करून त्यास विनंतीपूर्वक म्हणाला, स्वामींचे बोलणे ऐकून माझ्या मनात श्रीगुरू हे ब्रह्मा विष्णू महेश स्वरूप कसे झाले ही शंका डोकावते.
विष्णू किंवा शंकर यांचा कोप झाला असता श्रीगुरू रक्षण करतात, मात्र श्रीगुरूंचा कोप झाला तर त्यांच्यापासून कुणीही आपले रक्षण करू शकत नाहीत, असेही आपण सांगितले. मात्र हे मूळ वचन कोणाचे आहे, कोणत्या शास्त्र पुराणातून आले आहे, याविषयी माझ्या मनात असलेला संशय आपण दूर करावा आणि माझ्या मनातील श्रीगुरूविषयीचा दृढ भाव कायम करावा. सिद्धमुनींना वंदन करून नामधारकाने हा प्रश्न विचारला असता सिद्धमुनी मनाने संतुष्ट होत त्याच्या शंकेचे निरसन करते झाले. मुनी नामधारकाला म्हणाले, तू वेदवाक्याची साक्ष विचारलीस, त्यावर आता मी तुला जे काही सांगणार आहे ते शांत चित्ताने श्रवण कर. ब्रह्मदेवाच्या मुखातून जे 4 वेद निर्माण झाले त्यापासून 18 प्रख्यात पुराणे निर्माण झाली. त्या 18 पुराणातील ब्रह्मवैवर्त पुराण त्रिभुवनातही विख्यात असून त्यामध्ये ब्रह्मदेवाचा उपदेश वर्णिलेला आहे. द्वापार युगाच्या अखेरीस विष्णुरूपी नारायणाने व्यासांचा अवतार घेऊन ब्रह्मदेवांची वचने म्हणजेच वेदांचा विस्तार केला. व्यासांच्या त्या पुराणाचे श्रवण पुढे सर्व ऋषीमुनींनी केले. त्याविषयी मी आता जे विस्तारपूर्वक सांगतो ते एकाग्र चित्ताने लक्ष देऊन ऐक. 4 मुखे असणाऱ्या ब्रह्मदेवाला कलियुगाने गुरुमहिमा विचारला असता ब्रह्मदेवाने त्याला पुढील प्रमाणे महिमा कथन केला. हे ऐकता नामधारकाने सिद्धमुनींना भक्तिभावाने पुन्हा वंदन केले आणि तो विनविता झाला. हे सिद्धयोगेश्वरा, अज्ञानाचा अंधकार दूर करणारे तेज तूच आहेस. तूच कृपेचा सागर आहेस आणि तुझ्या भक्तांना या भवसागरातून पार करणारा कृपा सिंधू देखील तूच आहेस. तेव्हा ब्रह्मदेवाने कोणत्या कारणाने कलियुगाला गुरु महिमा सांगितला त्याविषयीचे सविस्तर वर्णन मला सांग. सिद्ध म्हणाले, शिष्या नीट लक्ष देऊन ऐक. जेव्हा सृष्टीचा प्रलय झाला, नाश झाला, तेव्हा आदिनारायण वटवृक्षाच्या पानावर झोप घेत होते. अव्यक्त रूपामध्ये वटवृक्षाच्या पानावर पोहडलेल्या आदिनारायणाच्या मनामध्ये सृष्टीची नव्याने रचना करावी असा विचार आला. प्रपंचरूपी सृष्टीची रचना करण्याची कल्पना मनामध्ये प्रकट होताच आदिपुरुष नारायण जागे झाले. त्यांच्या बुद्धीमध्ये कल्पनेचा विस्तार झाला आणि त्रैलोक्याची रचना करण्याच्या हेतूने त्यांनी नाभीतून एक कमळ निर्माण केले. त्या कमळातून ब्रह्मदेव उत्पन्न झाला आणि त्याने 4ही दिशांना पाहिले. त्यामुळे त्यास 4 मुखे प्राप्त झाली. ब्रह्मदेव स्वतःशीच म्हणाले, मी सर्वाहून बलिष्ठ आहे. माझ्यापेक्षा श्रेष्ठ अन्य कुणीही नाही. हे ऐकून आदिनारायण हसले आणि त्यास म्हणाले, मी महाविष्णू आहे. तेव्हा तू माझे भजन पूजन कर, मला शरण ये, म्हणजे तुला सत्यज्ञान प्राप्त होईल. श्री महाविष्णूंचे दर्शन घडल्याने ब्रह्मदेवास हर्ष वाटला आणि त्याने वारंवार व बहुत काळपर्यंत श्रीविष्णूंची स्तुती करून त्यास वंदन केले. हे पाहून संतुष्ट झालेल्या श्रीविष्णूने अतिशय गहन अशा सूचनेद्वारे ब्रह्मदेवाला सृष्टीची रचना करावी असे सांगितले. तेव्हा ब्रह्मदेव विनंतपूर्वक म्हणाले, मी यापूर्वी सृष्टी पाहिली नाही, मला ती ठाऊक देखील नाही, मग मी सृष्टी कशी बरे निर्माण करावी. ब्रह्माचे बोलणे ऐकल्यावर श्रीविष्णूने त्यास हे वेद घे असे म्हणून त्यांच्या हाती वेद सुपूर्द केले आणि पुढे ते म्हणाले, सृष्टीची रचना कशी करावी याविषयीची मार्गदर्शन वेदामध्ये केलेले आहे, त्यानुसार तो सृष्टी निर्माण कर. अनादिकालापासून हे वेद अस्तित्वात आहेत. वेदामध्ये सृष्टीची लक्षणे दिलेली आहेत. जसे आरशाचे कार्य हे जे आहे तेच दाखवतो आहे, तसेच वेदांचेही कार्य आहे. त्यानुसारच तू सृष्टीची रचना कर. या वेदामधील मांडणीनुसार माहितीनुसार सृष्टीची रचना कर. असे श्री विष्णूने सांगताच ब्रह्मदेवाने सृष्टीची रचना केली. त्यांनी सृष्टीमध्ये सर्वप्रथम स्थिर आणि चर सजीव हालचाल करणाऱ्या वस्तूंची निर्मिती केली. त्यातील काही घामापासून, काही अंड्यापासून, काही वारेमधून तर काही खनिज धातूपासून निर्मिलेल्या होत्या. श्री विष्णूंच्या सूचनेनुसार ब्रह्मदेवाने 3 लोक 3 पाताळ्यामधील जग निर्माण केले. त्याचे वर्णन व्यासांच्या पुराणामधून आलेले आहे. सिद्धमुनी नामधारकास म्हणाले, नारायण रूपी वेदव्यासांनी 18 पुराणातून याचा विस्तार केला आहे. त्यातील हे ब्रह्मवैवर्त पुराण असून त्याचे कथन सूत ऋषीश्वरांना करीत आहेत.
ब्रह्मनिष्ठ आणि निर्गुण अशा सनकादी मानसपुत्रांची निर्मिती ब्रह्मदेवाने केली आणि नंतर ब्रह्मदेवाने मरीचीसारख्या सगुण तत्वधारी ऋषींना निर्माण केले. त्यानंतर ब्रह्मदेवाने देव आणि दैत्य दानव निर्माण केले आणि त्याविषयीचा कथाभाग विस्तारपूर्वक सांगतो. मात्र त्याचे एकाग्र चित्ताने श्रवण कर. ब्रह्मदेवाने कृत, त्रेता आणि द्वापार अशी 3 युगे निर्माण केली आणि पुढे त्या प्रत्येकांना निरोप देत पृथ्वीवर पाठवले. प्रथम त्याने कृतयुगाला बोलावले आणि सांगितले, तू भूलोकात पृथ्वीवर जाऊन स्वतःच प्रकट कर. ब्रह्मदेवाच्या सूचनेने कृतयुग आनंदित झाले. त्या कृतयुगाचे लक्षण काय आहेत ते मी आता सांगणार आहे. त्यास सावधानतापूर्वक श्रवण करावे. हे सत्ययुग म्हणजेच कृतयुग कधीही असत्य वचन करीत नाही. ते ज्ञानी आणि विरक्त असून त्याने जानवे, रुद्राक्षांचे माळ आणि कंकणे धारण केले आहेत. या रूपामध्ये सत्ययुग ब्रह्मदेवासमोर आले आणि म्हणाले, आपण मला पृथ्वी लोकी जाण्याची आज्ञा दिली, मात्र मी कसा जाऊ? पृथ्वी लोकावर राहणारी माणसे खोटे बोलणारी, निंदा करणारी आणि अपशब्दांचा उच्चार करणारी आहेत. मला तसे वागणे सहन होणारे नाही. मग मी तिथे कसा राहू? सत्ययुगाचे हे बोलणे ऐकून ब्रह्मदेव म्हणाले, तुझ्यातील सत्वगुणास अनुसरून तू तिथे काही काळ वस्ती कर. तुला अडचणीचे होईल असे काही घडणार नाही. तू सावधानतेने राहा. तुझ्या मदतीस मी आणखी एक युग पाठवेन. पुढे पृथ्वी लोकावर वास्तव्य करणाऱ्या सत्ययुगाचा कार्यकाल काही काळाने संपला. तेव्हा ब्रह्मदेवाने त्रेतायुगाला पाचारण केले आणि त्यास निरोप दिला, म्हणजेच पृथ्वीवर पाठवले. या त्रेतायुगाचा देह स्थूल आहे आणि त्याच्या हाती यज्ञ सामग्री आहे. त्यामुळे त्रेतायुगातील वास्तव्य करणारी सर्व मंडळी यज्ञ करणारी असतील. कर्ममार्गाच्या आचरणामध्ये ब्राह्मण वर्ग प्रवीण असेल आणि अन्य मंडळी धर्म व शास्त्र यांना अनुसरून वागतील. त्रेतायुगाने हाती समिधा आणि कुश धारण केलेला आहे. याप्रमाणे धर्माचे आचरण करणारे व धर्मप्रवर्तक असलेले त्रेतायुग आनंदाने पृथ्वीलोकी जाण्याकरिता निघाले. त्याचा कार्यकाळ समाप्त झाल्यावर ब्रह्मदेवाने द्वापारयुगाला बोलावणे धाडले आणि पृथ्वीलोकी जाण्यास सांगितले. आता मी सांगत असलेल्या द्वापारयुगाचे लक्षण कृपया सावधानतापूर्वक ऐकावे. द्वापारयुगाच्या हाती तलवार, धनुष्य, बाण, खटवांग ही आयुधे आहेत. तो उग्र आणि तसेच शांतही आहे आणि निष्ठुर आहे तसेच प्रेमळही आहे. ज्याच्या ठाई पाप आणि पुण्य देखील एक समानच आहे. असे हे द्वापारयुग ब्रह्मदेवाचा निरोप घेऊन पृथ्वी तलावर अवतरले. त्याचा कार्यकाल पूर्ण झाल्यावर ब्रह्मदेवाने कलियुगाला पृथ्वी तलावर जाण्याची आज्ञा केली. या कलियुगाचे लक्षण कसे होते आणि ते ब्रह्मदेवासमोर कशा रीतीने गेले याविषयी आता सांगतो. कलियुगाचे तोंड पिशाच्यासारखे होते. विचारशून्य असलेले हे कलियुग तोंड खालच्या दिशेने करून म्हणजे मान खाली घालून धडपडत चालत आले. ते जर्जर आणि विरक्तीशून्य आसक्तीने माखलेले होते. द्वेष आणि कलह यांना आपल्यासोबत घेऊन आलेल्या कलियुगाने डाव्या हातात त्याचे लिंग धरले होते. उजव्या हातामध्ये आपल्या जिभेचे टोक धरून ते आनंदाने नाचत होते आणि अत्यंत दुष्टबुद्धीने ते पाप पुण्य मिश्रित स्तुती करीत होते. त्याचे रूप पाहून ब्रह्मदेव गंभीरपणे हास्य करता झाला. त्याने विचारले, तू तुझे लिंग आणि जीभ हातात का धरली आहेस? त्यावर कलियुग म्हणाले, मी सर्व लोकांना जिंकेल, मात्र जे लिंग आणि जीभ यांचे रक्षण करतात त्यांच्यासमोर मला हार पत्करावी लागेल. मी पराभूत होईल. याच कारणाने मी जिथे जाईल तेथे माझ्या स्वभावानुसार मी कुणालाही घाबरणार नाही. त्याचे ते बोलणे ऐकून झाल्यावर ब्रह्मदेवाने कलियुगाला पृथ्वीलोकी जाऊन त्याचे गुण प्रकट करण्यास सांगितले. त्यावर कलियुग ब्रह्मदेवाला म्हणाले, आता मला भूलोकावर पाठविण्याआधी मी माझे गुण आपणास सांगू इच्छितो. मी धर्माचा उच्छेद करीन, नायनाट करीन. मी स्वच्छंदी आहे. माझ्यावर कुणाचाही अंकुश राहणार नाही. मला आनंद होत नाही. मला आनंदाने वागण्याची आवड नाही. झोप आणि कलह मला अतिशय प्रिय आहेत. दुसऱ्याचे द्रव्य चोरणारे, परस्त्रीशी रममाण होणारे अशा दोन्ही स्वभावाची माणसे माझे बंधू आहेत आणि अन्यायाने वागणारे, पक्षपातीपणा करणारे, मत्सरी आणि दांभिक असे सर्व माझे मित्र आहेत.
बगड्यासारखे ढोंगी संन्यासी मला प्राणप्रिय आहेत, जे आपले पोट भरावे, भले व्हावे याकरिता दुसऱ्यांचा छळ करतात, तेही मला प्राणप्रियच आहेत. जे कोणी पुण्यवान असतील ते सर्व माझे साक्षात शत्रू आहेत. अशा रीतीने कलियुग आपल्या स्वभावाविषयी विनम्रतेने सांगते झाले. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, कली, तुझ्या युगामध्ये माणसाचे आयुष्य कमी म्हणजे अवघे 100 वर्षाचे असेल. यापूर्वीच्या युगामध्ये नित्यनेमाने तप आणि अनुष्ठान करणाऱ्या सर्वांना प्रदीर्घ आयुष्य लाभत होते. तपकर्म केल्यावरच त्यांना पुढे गती मिळत असे. प्रदीर्घ आयुष्य लाभल्याने त्यांना पृथ्वी लोकात बरेच कष्ट सहन करावे लागत असत. मात्र कलियुगात तसे घडणार नाही. त्यांचे आयुष्य दीर्घ नसेल. ते तप अनुष्ठानादी कर्मे करून तात्काळ सद्गती प्राप्त करून घेतील. जे ब्रह्मज्ञानी आहेत, जे ज्ञानी आणि पुण्यवानही आहेत, त्यांना तू सहाय्य कर, असे ब्रह्मदेवाने कलियुगात सांगितले. त्याचे हे बोलणे ऐकून कलियुग म्हणाले, स्वामिनी, ब्रह्मदेवाने ज्यांच्याविषयी मला हे सांगितले तेच तर मला माझे वैरी आहेत. ज्या पृथ्वी लोकार असे शत्रू आहेत तेथे मी कसा जाऊ? त्यांच्याविषयी मी काही कानावर आले तरी मी भयभीत होतो. तेथे जाऊन मी त्यांच्यासोबत कसा राहू? विशाल भूमंडळातील भरतखंडामध्ये पुण्याचा अपरंपार साठा आहे. तिथे मी गेलो तर मला मार खावा लागेल. पुण्यवानाकडून मार मिळेल, तिथे मी कसा जाऊ? त्याचे हे बोलणे ऐकून ब्रह्मदेव हसले आणि म्हणाले, कळी काळाला सोबत घेऊन तू भूलोकावर जा. या कळी काळाचे आमचे गुण असे आहेत की तो धर्म वासनेचा उच्छेद नायनाट करेल. पुण्यवंताच्या मनात पाप निर्माण व्हावे अशी पापबुद्धी प्रकट करेल. कलियुग ब्रह्मदेवास म्हणाले, स्वामी, या भूलोकावर माझे जे वैरी आहेत त्यांच्याविषयी मी जे सांगणार आहे त्यास श्रवण करावे. जे नित्य धर्मपारायणामध्ये व्यस्त आहेत, जे विष्णू आणि शंकराची भक्ती करतात, ज्यांना माझी दया येत नाही, जे माझा धिक्कार करतात, ते माझ्यासाठी उपद्रव निर्माण करणारे आहेत. जे गंगा नदीच्या तीरावर राहतात, जे वाराणसी तीर्थावर काशी जाऊन धर्मकार्य करतात, ते माझे वैरी आहेत. जे तीर्थक्षेत्री पदयात्रा करतात, पुराण श्रवण करतात, जे दानधर्म करतात, ते सर्व माझे वैरी आहेत. जे शांत व समाधानाने आयुष्य जगतात, ते देखील माझे वैरी आहेत. जे योग्य रीतीने वागून पुण्यकर्म करतात, त्यांच्यापासून तर मला निव्वळ भीती वाटते. जे नाकाच्या अग्रभागी दृष्टी ठेवून सरळ मार्गी नाकासमोर चालणारे, अनुष्ठान व जप जापक यांच्या रूपाने पुण्यसंचय करतात, त्यांना पाहताच माझे प्राण कंठाशी येतात. जे पत्नी व मुलावर प्रेम करून आईवडिलांकडे दुर्लक्ष करतात, ते माझ्यासाठी योग्य असून मी त्यांच्याविषयी प्रेमवृत्ती राखतो. जे वेद आणि शास्त्र यांची निंदा करतात, जे हरी आणि हर यांच्याकडे भेदबुद्धीने पाहतात, जे शिव आणि विष्णू यांना दुष्णे देतात, ते मला माझे प्रिय नातलग वाटतात. जे इंद्रियावर ताबा ठेवतात, जे हरी आणि हर यांना प्रिय मानून त्यांचे पूजन करतात व जे राग आणि लोभापासून दूर राहतात, जे नेहमी धैर्याने वागतात, त्यांच्यापासून मला भय वाटते. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, तुझा प्रभाव नक्की जाणवेल. तू पृथ्वीलोकी गेल्यावर तेथे सर्वजण तुझ्या इच्छेनुसार वागतील. मात्र त्यातही एखादा पुण्यवंत निर्माण झाला तर त्यास मात्र तू सहाय्य कर. ब्रह्मदेवाचे हे बोलणे ऐकून कलियुगाने त्यास हात जोडून वंदन केले आणि तो म्हणाला, मी दुष्ट स्वभावाचा आहे. धर्मकार्यास सहाय्यभूत व्हावे याकरिता मी कसे वागावे ते आपण मला सांगावे. कलियुगाचे हे बोलणे ऐकून ब्रह्मदेवास हसू आले आणि कलीने अशा परिस्थितीत कसे वागावे याविषयी तो विस्तारपूर्वक सांगू लागला. काळ आणि वेळ हे दोघेही तुझे सहाय्यकर्ते होऊन तुला निर्गुण निराकार रूपाने सहाय्य करतील व मार्ग दाखवतील. जे लोक निष्पाप आहेत ते तुझे वैरी असतील. मात्र जे लोक पापी आणि मलिन असतील ते तुझे इष्टमित्र असतील हे जाणून घे. पाप आणि पुण्य यांच्यामध्ये याच कारणामुळे वितुष्ट येते. जे अतिशय पुण्यवान असतात तेच कळीकाळास जिंकून घेतात. म्हणून असे पुण्यवान लोक दुर्मिळ असले तरीही तुला ते जिंकून घेतील आणि जे तसे नसतील ते तुला वश होतील. विवेकबुद्धीने वागणारा तुझा त्रास सहन करू शकेल, मात्र जो तुझा ताप सहन करू शकणार नाही तो तुला वश होईल. या कारणाने कलियुगात असे जीव जन्म घेतील, त्यामधील जे कोणी तुझ्या हेतूप्रमाणे वागतील त्यांना ईश्वराची प्राप्ती होणे अशक्य ठरेल. ब्रह्मदेवाचे हे बोलणे ऐकून कलीने विचारले, साधूचे मन कसे असते त्याविषयी काही सांगावे. त्यावर ब्रह्मा म्हणाले, कली, आता शांतचित्ताने ऐक. त्याचप्रमाणे सिद्धमुनीही शिष्याला म्हणाला, श्रोतेगण,
आता सावध चित्ताने पुढील भाग श्रवण करावा. जे लोक अंतर्यामी निर्मळ असतात, चांगली बुद्धी राखतात, धैर्याने वागतात, त्या निर्लोभी लोकांना पाप दोष बाधत नाहीत. जे हरिहर विष्णू शिव यांना पूजतात किंवा काशी क्षेत्री निवास करतात किंवा नित्य गुरुसेवेत मग्न राहतात, त्यांना तुझ्या योगाचा उपद्रव होणार नाही. माता पिता ब्राह्मण यांची सेवा करणारे, गायत्री व गोमातेशी एकनिष्ठतेने राहणारे तुझ्या दोषापासून मुक्त राहतील. जे वैष्णव म्हणजेच विष्णुपंथी किंवा शिवपंथी आहेत, जे तुळशीचे पूजन करतात, त्यांना तो त्रास देऊ नये अशी माझी आज्ञा आहे. जे गुरूंची सेवा करतात, जे कथा पुराण श्रवण करतात, जे सर्व साधने करून धर्माचरण करतात, त्यांना तो त्रास देऊ नये. जे पुण्यकर्म करतात, शास्त्रामध्ये पारंगत असतात, पिढ्यानपिढ्या श्री गुरुसेवेत कायम राहतात, विवेकबुद्धीने धर्माचरण करतात, त्यांनाही तू त्रास देऊ नये. त्यावर कली ब्रह्मदेवास म्हणाला, गुरु महिमा म्हणजे काय, गुरुस्वरूप कसे जाणावे याविषयी मला विस्ताराने माहिती द्यावी. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, गुरु या शब्दामधील ग कार म्हणजे सिद्ध, तर र कार म्हणजे पापांचे दहन करणारा, उकार म्हणजे विष्णूचे अव्यक्त रूप, अर्थात गुरु हाच ब्रह्मा विष्णू आणि शिवरुद्र रूपाने त्रयात्मक आहे, हे निश्चयपूर्वक जाणून घे. श्लोक. गणेश हा ग कार तर अग्नी हा रकार, या दोघांनाही विष्णूने म्हणजे उकाराने युक्त केले, बद्ध केले की गुरु हा मंत्र तयार होतो, जो 2 वर्णाक्षरांचा आणि 4 पुरुषार्थ धर्म अर्थ काम मोक्ष पूर्ण करणारा असा होतो. गणेशाला गुरु म्हणतात, वैष्णव अर्थात अग्नीलाही गुरु म्हणतात. त्याचप्रमाणे शारंग धनुष्य धारण करणाऱ्या विष्णूलाही गुरु म्हणतात. अर्थात इतक्या ठिकाणी गुरु शब्द आढळतो. गुरु हाच पिता, तोच माता देखील, मायेपलीकडील शिव हा देखील गुरुच आहे. मात्र शिव क्रोधित झाल्यास गुरु त्याच्यापासून रक्षण करतो. मात्र गुरु क्रोधित झाल्यास कुणीही आपले रक्षण करू शकत नाही. गुरु जर का एखाद्यावर कोपला तर त्याचे रक्षण ईश्वरही करू शकत नाही. मात्र ईश्वराचा कोप झाला तर त्यापासून गुरु नक्कीच आपले रक्षण करू शकेल. गुरु हाच ब्रह्मदेव, गुरु हाच श्री विष्णू आणि गुरु हाच शिव महेश्वर आहे. तसेच या तिघांच्याही पलीकडे जे परब्रह्मतत्व आहे तेही तोच आहे. म्हणून नित्यगुरूचा आश्रय घ्यावा. श्रीहरी प्रसन्न झाला असता वैष्णवजन त्याच्यापाशी अविनाशी स्वरूपातील गुरुभक्ती मागतात आणि गुरु प्रसन्न झाला तर जगदीश्वर जनार्दन सर्व सिद्धीचा दाता देखील प्रसन्न होतो. ईश्वर जरी प्रसन्न झाला तरी त्याला ओळखणारा गुरुच असतो आणि गुरु प्रसन्न झाला तर ईश्वर आपल्या अधीन होतो. गुरुची भक्ती केली असता मनुष्यास साधना मार्गाचे शास्त्रशुद्ध ज्ञान होते. तीर्थयात्रा कशी करावी, व्रत जप तप कसे करावे याचे ज्ञान होते. आचार धर्म, वर्णाश्रम धर्म, विवेकादी साधना, चातुष्ट्य, विवेक, सदाचार, वैराग्य आणि भक्ती, तसेच यज्ञ भक्ती आणि वैराग्ययुक्त परमश्रेष्ठ ज्ञान प्राप्त होते. आणि या बाबतीत मार्गदर्शन करणारा केवळ श्री गुरुच असतो. हे ऐकल्यावर कलीने हात जोडून ब्रह्मदेवास विचारले, गुरु हा सर्व देवाकरता श्रेष्ठ कधी झाला हे मला सांगावे. त्यावर ब्रह्मदेव म्हणाले, याविषयी मी तुला सविस्तर सांगतो, ते लक्षपूर्वक श्रवण कर. गुरुशिवाय भवसागर पार करता येणार नाही. श्लोकाचा अर्थ. गुरुशिवाय शास्त्राचे श्रवण करणे निव्वळ अशक्य आहे आणि श्रवण केले नाही तर शास्त्रांचे आकलन कसे होईल. शास्त्र श्रवण केल्यास संसारातून तरुण जाणे शक्य होईल. मात्र त्यासाठी गुरुरूपी प्रकाश देणारा किंवा दिवा अत्यावश्यक असतो. गुरुची सेवा केली असता सर्व सिद्धी प्राप्त होतात, त्रिशुद्धी होते. यासो पूर्वापार चालत आलेली अपूर्व अशी एक कथा तुला सांगतो. पूर्वी गोदावरीच्या तीरावर अंगिरस ऋषींचा आश्रम होता. त्या परिसरात मोठमोठे वृक्ष होते. तेथेच अनेक उत्तम हरणांचा वावरही होता. अनेक ब्रह्मऋषी तेथे तपसाधना करीत असत. त्यामध्ये पैल ऋषींचा पुत्र वेदधर्म देखील होता. त्याला अनेक शिष्य होते. तेही तेथे वेदशास्त्रांचा अभ्यास करीत होते. त्या शिष्यामध्ये दीपक नावाचा विख्यात शिष्याचाही समावेश होता. तो अतिशय गुरुभक्त होता. गुरुसेवा करीत असतानाच तो शास्त्र पुराणांच्या अभ्यासात पारंगत झाला.
एके दिवशी वेदधर्म आपल्या शिष्यांना समाधानपूर्वक बोलविता झाला. सर्व श्रोत्यांनी शांत चित्ताने या प्रसंगात श्रवण करावे. गुरुनी शिष्यांना आपल्याजवळ बोलावून सांगितले, जर का माझ्याविषयी तुम्हाला लोभ असेल तर मी सांगतो त्यास श्रवण करा. त्यावर शिष्य आपल्या गुरुस म्हणाले, गुरुवर्य, आपण जे काही सांगाल ते आम्ही श्रवण करू, त्यांचा स्वीकार करू. तुम्हीच आमचे तारणहार आहात याविषयी आम्हास भरवसा वाटतो. जो गुरुवचनाचे पालन करीत नाही तो घोर अशा नरकात पडतो. अविद्या मायेच्या सागरात बुडून जातो. मग त्यास गती कशी लाभावी? जो सतत नरकातच खितपत पडून राहतो. गुरु तारक आहे हे वेद आणि पुराणांना देखील वारंवार सांगितलेले आहे. शिष्यांचे बोलणे ऐकून वेदधर्माला आनंद झाला. त्याने दीपक या शिष्यास बोलावले आणि इतर सर्वांना उद्देशून सांगितले, शिष्य हो, माझे पूर्वजन्मातील एक कर्म शिल्लक आहे. मी सहस्रावधी जन्मात अनेक महापापे केली आहेत. मी नित्य अनुष्ठान केल्याने त्यातील बरीचशी पापे धुवून गेली. मात्र त्यातील जे शिल्लक उरले त्यास भोगून संपवण्याखेरीज अन्य उपाय नाही. मी माझ्या तप सामर्थ्याच्या जोरावर त्या पापांची उपेक्षा केली तर ते माझ्या मोक्षप्राप्तीच्या प्रयत्नांच्या आड येईल. म्हणून त्या घोर पापांचा निचरा मला करावा लागेल. स्वतःचे कर्म स्वतःच्या देहाने भोगल्याशिवाय त्याचा निचरा होणार नाही हे जाणून मी त्यास भोगवायस तयार आहे. या पापातून मुक्तता होण्यासाठी जेथे गेल्याने सर्व पापे शीघ्र नाहीशी होतात अशा वाराणसी येथे जाण्याचे आहे. तेव्हा तुम्ही मला वाराणसी येथे न्यावे. मी माझे पाप स्वदेहानेच भोगीन, मात्र त्यावेळी तुम्ही माझा सांभाळ करा. तुम्हा सर्व शिष्यामध्ये माझा सांभाळ करण्यास जो समर्थ असेल त्याने हे काम आपल्यावर घ्यावे. तेव्हा त्या शिष्यामध्ये विवेकबुद्धीने वागणारा दीपक नावाचा शिष्य होता. तो श्री गुरूंना म्हणाला, पाप भोगता भोगता देहाचा नाश होईल तेव्हा दुःख भोग स्वतःवर ओढवून घेऊ नये. त्याचा तातडीने प्रतिकार करावा. तेव्हा वेदधर्म त्यास म्हणाले, मनुष्याचे शरीर निरोगी आणि दृढ निश्चयी असतानाच पापांचे क्षालन करावे, अन्यथा ते विषा समान पसरत जाते. किंवा तीर्थक्षेत्री जाऊन आपल्या देहाने प्रायश्चित्त घ्यावे. देहातच भोगून पापापासून मुक्त झाल्याशिवाय मोक्ष प्राप्त होत नाही. देव, ऋषी, मानव वा अन्य कुणीही प्राणी असो, आपले पाप आपणच भोगल्याशिवाय त्यांचे क्षालन होणे शक्य नाही. तेव्हा दीपक वेदधर्मास म्हणाला, स्वामी मला आज्ञा द्यावी. मी संपूर्ण शक्तीनिशी आपली सेवा करीन. तेव्हा निसंकोचपणे सांगावे. दीपकचे बोलणे ऐकून वेदधर्म म्हणाले, त्या पापाच्या योगाने मी कुष्ठरोगामुळे अंग झडलेला आंधळा पांगळा होईल. मला 21 वर्ष सांभाळावे लागेल. याविषयीचा तुझा निर्धार जर का पक्का असेल तरच माझा सांभाळ करण्याचे काम तसे करावे. दीपक म्हणाला, गुरुवर्य, मी 21 वर्षे कुष्ठी होईल, आंधळा होईल. तुमचे भोग मोठ्या आनंदाने भोगून मी तुमच्या पापांचा निचरा करेल. तुमच्या समस्त पापांचा निचरा मी नक्कीच करेल. असे म्हणून दीपक गुरुचरणी वंदन करता झाला. शिष्याचे बोलणे ऐकून वेदधर्म मुनी संतोष पावले. त्यांनी या दीपक शिष्याला पापाचे लक्षण नीटपणे सांगितले. आपले पाप आपल्यालाच भोगावे लागते. आपल्या पुत्रास अगर शिष्यास ते सुपूर्द करता येणार नाही. स्वदेहाने भोगल्याशिवाय ते नष्टही होत नाही. मी माझ्या पापाचा दुःखभोग माझ्या देहानेच भोगीन. मात्र दीपका, तू 21 वर्षे माझ्या देहाचा सांभाळ कर. ज्यांना रोगाची पीडा असते त्यांचा सांभाळ करणाऱ्यास त्या रोगापेक्षाही जास्त कष्ट होतात. हे दीपक, या कारणाने माझ्यापेक्षा तुला अधिक कष्ट होतील लक्षात घे. म्हणून मी स्वदेहानेच कष्ट भोगेन. तू केवळ मला काशी येथे घेऊन चल आणि तेथे गेल्यावर माझा सांभाळ कर. मी काशी येथे जाऊन पापरहित होईन आणि हे दीपका, मी त्यामुळे शाश्वत पदासी पोचेन. त्यावर दीपक म्हणाला, मी तुम्हाला काशी येथे नेईन. तेथे 21 वर्षे सांभाळीन. आपण मला साक्षात काशी विश्वेश्वरा समान आहात. एवढे सांगून ब्रह्मदेव कलियुगाला म्हणाला. वेदधर्माचा तो दीपक उत्तम शिष्य होता. गुरुला कुष्ठपीडा होताच त्याने त्यास काशी क्षेत्री नेले. काशी येथे मणिकर्णिकेच्या उत्तरेस कळंबेश्वर तीर्थापाशी त्या गुरु शिष्याने वास्तव्य करण्याचे ठरवले. मणिकर्णिका तीर्थामध्ये स्नान करून ते दोघे विश्वनाथाची पूजा करीत असत आणि गुरु त्यांचे प्रारब्ध भोग भोगीत असत. वेदधर्म यांच्या सर्वांगावर कुष्ठ ग्रासले. त्यांची दृष्टीही गेली. हे पाहून दीपकाला फार दुःख झाले.
तो भक्तिभावाने त्यांची सेवा करीत राहिला. गुरूंच्या सर्व देहास कुष्ठाने व्यापले होते. देहावरील जखमातून क्रमीवर रक्त येत असे. एकदा गुरूंना वेदना होऊ लागल्या आणि फेफरे देखील आले. गुरूंचे ठाई साक्षात काशी विश्वनाथ आहेत असे समजून दीपक नित्य भिक्षा मागून गुरूंना आणून देत असे आणि एकनिष्ठतेने त्यांची सेवा करीत असे. ज्यांना रोगव्याधीने ग्रासलेले आहे ते लोक एरवी साधू असले तरी अशा समयी क्रूर व तापट होतात. वेदधर्मही याचप्रमाणे व्याधीग्रस्त झाल्यामुळे क्रूर झाला होता. एकदा दीपकने भिक्षा आणली असता ही भिक्षा कमी आहे असे सांगून गुरूने ते भिक्षारूपी अन्न न सेवन करता जमिनीवर सांडले. दुसऱ्या दिवशी दीपक शिष्याने बरेचसे भिक्षान्न आणले तेव्हा पक्वाने का नाही आणली असे विचारून गुरु संतप्त झाले. अरे तो अनेक प्रकारची पक्वाने का नाही आणली असे विचारून ते दीपक शिष्यास मारावयास उठले आणि विविध प्रकारच्या भाज्या आणून द्यावा असे सांगू लागले. शिष्याने गुरूने मागितलेले सर्व पदार्थ आणले तेव्हा गुरूने ते पदार्थ वाया घालवले आणि शिवाय तो दीपक शिष्यास शिवाई देता झाला. एके दिवशी गुरु शिष्याला म्हणाले, अरे तू ज्ञानी आहेस, सर्व शिष्यामध्ये तू सर्वश्रेष्ठ आहेस, तू माझ्याकरता किती कष्ट घेतोस. तर कधी ते म्हणत, अरे क्रूर पापी माणसा, मला का त्रास देतोस, तू माझे मूत्र विष्ठा मांस पू वारंवार धुतले पाहिजेस, तर तू तसे का करीत नाहीस. अरे या माशा मला डसतात, तू त्यांचे निवारण केले पाहिजेस, मात्र तसे तू करीत नाहीस. दीपक सेवा करू लागला की गुरु म्हणत, तू भिक्षा मागायस का गेला नाहीस. पापाचा प्रभाव असा दृढ आहे की जो वाईट साईट बोलतो, अपशब्द उच्चारतो, जेथे पाप असते तेथे दैन्य व मत्सरी असतो. ज्याला शुभ अशुभ यांच्याविषयी काहीच वाटत नाही तो पापीच जाणावा. एखाद्या जनाला दुःख प्राप्त होते, त्याला अपस्मार होतो, हा देखील पापभोग आहे हे जाणावे. अन्य सर्व रोग हे कुष्ठरोगाचा 16वा अंश ठरावेत इतके सौम्य आहेत. अशा प्रकारे वेदधर्म त्याच्या ठाई रोगाचे क्लेश भोगीत होता. गुरूंचे हे गुणदोष शिष्य दीपक फारसे मनावर घेत नसे. गुरुला ईश्वर स्वरूप मानून त्यांचे एकाग्र चित्ताने सेवा करीत असे. गुरु जे अन्न मागत असत ते अन्न तो गुरूंना आणून देत असे. दीपक गुरूंना शिव किंवा विष्णू स्वरूप मानित असे. काशीसारख्या तीर्थक्षेत्री राहूनही दीपक कधी तीर्थयात्रेस गेला नाही. गुरुसेवा सोडून त्याला अन्य कोणतीही तीर्थयात्रा रुचत नसे. गुरु हेच शरीर धर्म समजून तो गुरूंना शरण गेला. त्याला तीर्थयात्रा, देवदर्शन व स्वतःच्या उदरनिर्वाहाची पर्वा देखील राहिली नाही. इतका तो गुरुचरणी नतमस्तक झाला. गुरु हेच ब्रह्मा विष्णू शंकर आहेत असे मानून तो गुरुसेवेमध्ये रत झाला. गुरु जरी निष्ठुरपणे वागले तरी दीपक त्यात संतोष व सुख मानित असे. तो नेहमी गुरूंच्या मनासारखे वागत असे. त्याचे हे वागणे आवडल्याने साक्षात श्री शंकर त्यांच्यावर प्रसन्न झाले व वर माग असे त्यास म्हणते झाले. शंकर म्हणाले, हे गुरुभक्त दीपका, महाज्ञानी कुलश्रेष्ठा, तुझ्या गुरुभक्तीमुळे मी संतुष्ट झालो, आता वर माग. तेव्हा दीपक श्री शंकरास म्हणाला, हे व्योमकेशी मृत्युंजया, मी माझ्या गुरूंना सांगितल्याशिवाय आणि विचारल्याशिवाय वरदान घेऊ शकत नाही. असे सांगून दीपक गुरुपाशी गेला आणि विनम्रपणे म्हणाला, आपणावर प्रसन्न होऊन विश्वनाथ स्वतः साक्षात येथे आले आहेत. जर का आपली आज्ञा झाली तर आपली व्याधी बरी व्हावी असा वर त्यांच्यापाशी मागेन. शिवाकडून वर प्राप्त झाला तर आपणास बरे वाटेल. दीपक शिष्याचे बोलणे ऐकून वेदधर्म संतप्त होत म्हणाले, नको, माझ्या व्याधीच्या कारणाने परमेश्वरास त्रास देऊ नकोस. पाप भोगल्याशिवाय त्याचा निचरा होत नाही आणि ते दुसऱ्या जन्मापर्यंत साचून राहते असे शास्त्रवचन आहे. ज्याला मोक्षाची अपेक्षा असेल त्याने पापाचे क्षालन करावे. तरीही पाप जर शिल्लक राहिले तर ते मोक्षप्राप्तीसाठी अडथळा ठरते. अशा प्रकारे गुरूंनी शिष्यास बोध केला. तेव्हा त्यांचा निरोप घेऊन शिष्य दीपक श्री शंकराकडे गेला आणि त्याच म्हणाला, मला वर नको, गुरुची तशी इच्छा नाही, मग मी वर कसा मागू असे तो श्री शंकराला म्हणाला. हे ऐकून श्री शंकर विस्मयचकित झाले आणि निर्वाण मंडप स्वर्गक्षेत्री येथे जाऊन त्यांनी सर्व देवांना तेथे बोलावून त्यांच्या समक्ष हा वृत्तांत विष्णुदेवांच्या कानी घातला. त्यावर विष्णू म्हणाले, हे गुरु शिष्य कोठे आहेत, कसे आहेत, त्याविषयीचे व्रत स्पष्ट करून सांगावे. त्यावर श्री शंकर म्हणाले, हे मोठे आश्चर्य पाहून आले.
दीपक नावाचा एक तरुण साधक त्याच्या गुरूंची अपार व अपूर्व अशी सेवा करीत आहे. गोदावरी नदीच्या तीरावर राहणारा वेदधर्म नामक तपस्वी येथे आलेला आहे. शिष्य दीपक त्याच्या आनंदी भावाने सेवा करीत आहे. अशी निर्धारपूर्वक सेवा करणारा गुरुभक्त मी आजवर कुठे पाहिला नाही. कधी त्याविषयी ऐकले नाही. त्याला पाहताच माझ्या मनात त्याच्याविषयी विलक्षण प्रेम व स्नेह उत्पन्न झाले. मी त्याला वर देण्यासाठी गेलो, मात्र गुरुची आज्ञा व संमती नसल्याने तो वरदान घेण्यास कबूल झाला नाही. अनेक दिव्य महर्षी सहस्त्र वर्षे तपसाधना करतात, नाना प्रकारचे कष्ट झेलतात आणि वर मागतात. मात्र या तपस्वी योग्याला दीपकला तसा वर देणे योग्य वाटत नाही, कारण त्यास बलपूर्वक वर देव केल्यास तो स्वीकारणार नाही. त्याने आपले तन मन गुरुचरणी अर्पण केले आहे. गुरु हेच त्रयमूर्ती आहेत हे जाणून तो संतुष्ट मनाने गुरुसेवा करीत आहे. सर्व देव, माता, पिता आणि परमात्मा यांना त्याने गुरूंच्या ठाई मानले आहे. त्याचे म्हणजे दीपकाचे वर्णन मी कसे व किती करू. तो जणू अविद्येचा अंधार दूर करणारा दीपक आहे. तो खरोखरीच कुलदीपक आहे. गुरु हाच धर्म आहे आणि ज्ञान हेच सर्व काही आहे असे मानून तो दीपक भक्तिभावाने गुरुचरणांची सेवा करीत आहे. हे ऐकून लागलीच विष्णू त्या गुरुशिष्यास पाहण्याकरता काशी क्षेत्री गेले आणि त्यांनी तेथे गुरुभक्तीचा आविष्कार पाहिला. शिवशंकरांनी त्यांना जे सांगितले त्याहीपेक्षा जास्त भक्ती तेथे आढळून आल्याने विष्णू समाधान पावले, संतुष्ट झाले आणि म्हणाले, हे दीपका, मी तुझ्या भक्तीने संतुष्ट झालो आहे, तेव्हा तू वर माग. दीपक म्हणाला, हे देवा, असे कोणते कार्य आणि भक्ती पाहून तुम्ही मला वर देत आहात? लक्ष कोटी वर्ष अरण्यात राहून साधक तपश्चर्या करतात, त्यांच्याविषयी तुम्ही उदास राहतात, त्यांना तुम्ही वर देत नाहीत. मी तुमची भक्ती करीत नाही, तुमचे नामस्मरण करीत नाही, तरीही उगीचच बलपूर्वक मला वर देण्याविषयी तुम्ही कसे विचारता? दीपकचे बोलणे ऐकून महाविष्णू प्रसन्न झाले आणि त्यास विस्तारपूर्वक सांगू लागले, तुझी अपरंपार गुरुभक्ती पाहून मी प्रसन्न झालो. तुझी गुरुभक्ती माझ्यापर्यंत पोचली आहे. जो मनुष्य गुरुभक्त असेल तो मला प्राणासमान प्रिय आहे, त्याला मी वश होईल. तो जे योग्य मागेल त्यास मी ते देईन. जे मातापित्यांची सेवा करतात, जी स्त्री पतीची सेवा करते, त्यांच्या त्या सेवा मलाच प्राप्त होतात. सज्जन, ब्राह्मण, यती, योगेश्वर, तपस्वी यांना जे भक्तिभावपूर्वक नमन करतात, तो नमस्कारही मलाच प्राप्त होतो. हे ऐकून दीपक विष्णूपाशी विनंतीपूर्वक विनवणी करता झाला, विष्णुदेवा, ऐका. माझ्या मनाचा निश्चय असा आहे की मला वेदशास्त्र, मीमांसा यांची प्राप्ती करून देणारे गुरुच आहेत. समस्त ज्ञान गुरुकडून प्राप्त होते. ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रयीसुद्धा गुरुमुळेच आमचे अधीन होतात. त्यामुळे आमच्यासाठी देव म्हणजे अन्य कुणीही नसून गुरुच आहेत. गुरु हेच समग्र देव, गुरु हीच समग्र तीर्थे, गुरु हेच अंतिम सत्य असेल तर मग गुरुभक्तीशिवाय अन्य परमार्थ मी कोणता करावा हे सांगा बरे. समस्त योगी आणि सिद्ध यांना गुरु वाचून अन्यत्र कुठेही ज्ञान मिळत नाही आणि जेव्हा ज्ञान प्राप्त होते तेव्हा परमेश्वर आपल्यापासून आणखी कितीसा दूर राहतो. जो वर आपण मला द्याल तोच वर मला गुरुकडूनही प्राप्त होईल आणि त्यात निराळे ते काय असेल. म्हणूनच मी गुरुभक्ती करतो. हे बोलणे ऐकून विष्णू संतुष्ट झाले आणि म्हणाले, वा, मी धन्य झालो. तू माझा प्राणसखा आहेस. तू शिष्यामधील शिरोमणी आहेस. तू मला बालका समान आहेस. तेव्हा तू कोणताही वर माझ्याकडून मागून घे, मी त्याची पूर्तता करेन. आधी तुझ्यापाशी श्री शंकर आले आणि त्या मागोमाग मी देखील तुला वर देण्याकरता आलो आहे. मी मनापासून संतुष्ट झालो आहे. तुझ्या मनात असेल ते माग. मी तुला वश झालो आहे. जे तुला हवे ते तुला देणार आहे. त्यावर दीपक म्हणाला, असे काही करा की जेणेकरून माझ्या मनामध्ये अधिकाधिक गुरुभक्ती निर्माण होईल. मला वर रूपाने अधिक ज्ञान प्राप्त करून द्या. मी गुरुचे रूप स्वरूप ओळखावे इतके अपार ज्ञान मला द्यावे, यापेक्षा अधिक मला अन्य काही नको. असे म्हणून दीपक श्री विष्णू चरणी नतमस्तक झाला. त्यावर विष्णू दीपकास वर प्रदान करीत प्रसन्न चित्ताने म्हणाले, दीपक, तू माझा प्राणसखा आहेस. तू गुरुला जाणलेस. तुला गुरुच्या ठिकाणी परब्रह्माचा साक्षात्कार झाला. यापेक्षा तुला माझ्यापासून अधिक काही माहिती हवी असल्यास मी नक्कीच सांगेन. धर्म अधर्म म्हणजे काय हे जाणून घेत तुझ्यातील लौकिक सुबुद्धीने दृढ विवेकबुद्धीच्या साह्याने
आणि सर्वोत्कृष्ट वाणीने तू श्रीगुरूंची स्तुती कर. तू जेव्हा जेव्हा श्रीगुरूंची स्तुती करशील तेव्हा ती आमची स्तुती असेल हे जाणून मी संतुष्ट होईल. जे लोक वेदांचे पठण करतात त्यांचे भक्तिभावाने केलेले ते पठण माझ्यापर्यंत पोहोचते. गुरु हेच ब्रह्म आहेत हा सिद्धांत वेदांनी मांडला आहे. या कारणाने तू गुरुभक्तीत नित्य केलेले पठण आणि मग्न राहिलास तर सर्व देवदेवता तुला वश होतील. गुरु ही 2 अक्षरे अमृता समान आहेत. त्यात जर का तू मग्न होऊन राहिलास तर तू नक्की सर्वज्ञानी होशील. जो अंतःकरणपूर्वक गुरूंचे स्मरण करतो तो तिन्ही लोकात प्रिय ठरतो. जो नित्य सगुण रूपात गुरु कृपामृताचे सेवन करतो तोच शिष्य अमरत्व प्राप्त करतो. जेव्हा माझी शिवाची, ब्रह्मदेवाची किंवा एखाद्या ब्राह्मणाची कृपा कोण्या मानवावर होते तेव्हाच त्याच्या हातून गुरुसेवा घडते. मी किंवा ईश्वर जेव्हा वर प्रदान करतात तेव्हा त्याची फलप्राप्ती केवळ गुरुमुळेच होते. म्हणून गुरु हाच त्रयमूर्ती होय असा हा वर विष्णूंनी दीपकाला दिला. हे ब्रह्मदेवाने कलियुगाला सांगितले. वर प्राप्त झाल्यावर दीपक त्याच्या गुरुपाशी गेला तेव्हा त्यास गुरूंनी सांगितले, हे शिष्योत्तमा कुलदीपका, वैकुंठ नायक श्री विष्णूने तुला कोणता वर दिला ते सत्वर सांग. माझे मन स्थिर आणि शांत होईल. त्यावर दीपक म्हणाला, मला ऋषिकेशाने वर देव केला तेव्हा मी त्यांच्यापाशी गुरुभक्ती दृढ करावी असे वचन मागितले. तेव्हा माझी भक्ती गुरुचरणी अंतःकरणपूर्वक दृढ राहील असा वर श्री विष्णूंनी दिला. हे ऐकून गुरु संतुष्ट झाले आणि त्यांनी दीपकाला तो दीर्घायुष्य होऊन काशी क्षेत्री निवास करशील असा आशीर्वाद दिला. तसेच विश्वनाथ तुझे स्वाधीन राहतील, तुझ्यावर प्रसन्न राहतील, तुला वाचासिद्धी प्राप्त होईल आणि तुझ्या जतनी नवविधी नित्य नांदतील. नवविधी म्हणजे कुबेराकडील महापद्म, पद्म, शंख, मकर, कच्छप, मुकुंद, कुंद, नील आणि खर्व असे नवकोश. जे कोणी तुझे स्मरण करतील त्यांचे कष्ट दूर होतील, तसेच ते श्रीमंत होऊन सुखाने नांदतील. याप्रमाणे वेदधर्म शिष्य दीपकावर प्रसन्न झाला आणि त्याच क्षणी त्याचा कुष्ठी देह दिव्य स्वरूपात जळाळून उठला. केवळ शिष्याची पारख करण्यासाठी, त्याची भक्ती पाहण्यासाठी गुरु वेदधर्म लीला मात्रे करून कुष्ठी झाले. मात्र ते मूलतः तपस्वी होते. त्यामुळे त्याचे ठायी पापशेष राहणे निव्वळ असंभव होते. केवळ लोकानुग्रहाचे कार्य करण्यासाठी ते ज्या काशी क्षेत्री गेले होते त्या काशी क्षेत्राचे महात्म्य असे आहे की तेथे गेल्यास सहस्त्र जन्माचे पाप दूर होते. त्याच काशी क्षेत्री धर्मपरायण आणि अधर्मी मंडळीही राहतात, मात्र त्यांनाही पुनर्जन्म नाही. ते पुन्हा जन्मास येण्यापासून मुक्त आहेत. या प्रकारे ब्रह्मदेवाने कलियुगाला दीपक नावाच्या परमशिष्याची कथा सांगितली. असे स्वतःनी ऋषी शौनकांना सांगितले. अशा तऱ्हेने ही कथा सांगून सिद्धमुनी नामधारकास म्हणाले, हे नामधारका, ज्याचे मन श्रद्धा दृढ असेल, गुरुभक्ती दृढ असेल, त्यालाच भवसागर पार करणे शक्य होईल. श्लोक. जेथे महात्म्यांची भक्ती दृढ असते तेथे श्री शंकर प्रकट होतात. ज्यांच्या ठाई काया वाचा मनाने दृढ भक्ती करण्याची क्षमता असेल त्याच्या भक्तीने परमेश्वर प्रसन्न होतो आणि वशी होतो. हा गंगाधराचा पुत्र श्रोत्यांना विनंतीपूर्वक वंदन करून सांगत आहे की माझ्या बोबड्या वेड्या वाकड्या बोलण्यास कमी लिखू नये, त्यास पूर्ण सत्य मानावे. अशा रीतीने श्री गुरु चरित्रामृत ग्रंथातील परमकल्पतरू ग्रंथामधील श्री नरसिंह सरस्वती उपाख्यानाच्या अनुषंगाने सिद्ध व नामधारक यांच्या संवादामधून घडणारा शिष्य दीपक आख्यान हा दुसरा अध्याय पूर्णत्वास आला आहे. हा अध्याय श्री गुरु दत्तात्रेय चरणी अर्पण करीत आहे. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय श्री गुरुदेव दत्त.